तर नमस्कार मंडळीनो, तुम्ही महाड तालुक्यामधील पाणे या गावातील सुंदर असा धबधबा बघितलात का? नसेल बघितलात ना, तर ही रील्स तुमच्यासाठी. तर मित्रांनो, सोशल मीडियावर ही प्लेस ना खूपच व्हायरल होती. बऱ्याच वेळा या वॉटरफॉलला व्हिजिट करण्याची माझी इच्छा होती, परंतु पावसामुळे ना मी तिथे जाण्याचं टाळलं. म्हणून आजचं वातावरण ना खूपच भारी होतं, म्हणून लगेच आज त्या वॉटरफॉलला जाण्याचा प्लॅन ठरलं. या सूर्यप्रकाशाच्या तेजाने ना आजूबाजूचा परिसर सौंदर्याने फुललेलं होतं. हे बघून ना मन एकदम प्रसन्न झालं होतं. सकाळचा सूर्यप्रकाश आपल्याला दिवसभर सकारात्मक राहण्याची आणि काम करण्याची प्रेरणा देतो. तर मित्रांनो, पाणे हे गाव ना महाडपासून 32 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्या ठिकाणी जाण्याच्या आधी ना तुम्ही वालनकुंड आणि सह्याद्रीच्या रांगेत दिसणाऱ्या महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊ शकता. आणि हो, पाणे गावापासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती शिवकालीन रायगडावरील असणाऱ्या जगदीश्वराच्या मंदिराजवळ असणारे शिवपिंड हे त्या वारंगी गावात आहे. त्याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. काही मिनिटाचा प्रवास करत ना आम्हाला पाणे या गावाचा बोर्ड दिसला. राईट साईडचा टर्न घेऊन आम्हाला छोटे छोटे सुंदर असे कातलसाडा धबधबा दिसले. खूपच भारी होते. पुढे गेल्यावर आम्हाला ब्रिज लागला आणि फायनली त्या हिडन प्लेसवरती आम्ही पोहोचलो आणि आमची बाईक रोडच्या साईडला लावली आणि तो वॉटरफॉल बघण्यासाठी ना आम्ही धावत त्या जागी गेलो. आणि तो व्ह्यू बघताच ना आहा, शब्दाच अपुरं पडतील यावर बोलायला. इतका सुंदर वॉटरफॉल होता ना. या पाण्यामध्ये जाऊन पोहण्याची इच्छा झालेली माझी, परंतु मलाच सर्दी आणि खोकला झाल्याने मला पोहता आलं नाही. काही नाही, नेक्स्ट टाइम नक्कीच करेन. तुम्ही जरी या ठिकाणी येत असाल ना तर जास्त आतमध्ये जाऊ नका, कारण की पुढे खूप खोल आहे आणि पोहता येत असेल ना तर विषयच नाही. पावसाळ्यात ना धबधब्याच्या अवतीभवती असलेले हिरवेगार डोंगर, झाडे आणि एकूणच निसर्गाची विहंगमय दृश्य पर्यटकांना खूपच आनंद देते. आणि हो, जाताना मी एवढंच सांगेल की त्यानंतरला ना मी इथे कचरा भरपूर पाहायला येते. मेन म्हणजे काय, इथे जे लोक पियायला येतात आणि जे लोक मजा आणि एन्जॉय करायला येतात ना, इथे सर्व गोष्टी येताना घेऊन येतात आणि जाताना मात्र घेऊन जायला त्यांना अक्कलच नसते. पूर्णपणे विसरलेले असतात. ती अक्कल ना जरा तरी आणली पाहिजे आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचू नये याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे.